स्वप्नील आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या आवडत्या कार्यक्रमात सलाम सातारामध्ये। आज मी उभा आहे साताऱ्यातील गौरीशंकर या ठिकाणी आणि या ठिकाणी कम्प्युटर संदर्भात मी प्रश्न विचारतोय, जाणून घेतोय उत्तर आणि देतोय। आपण देतो हॉटेल महिंद्रा एक्झिक्युटिव्ह तर्फे आकर्षक जेवणाचे कूपन्स। या कार्यक्रमात या आठवड्याचा विषय आहे कम्प्युटर लिटरसी। कम्प्युटर संदर्भात जास्तीत जास्त लोकांना माहिती होणं हे गरजेचं आहे, कारण हे कम्प्युटरचं युग आहे। आज आपण आहोत साताऱ्यातील गौरीशंकर कॉलेजमध्ये। या ठिकाणी माझ्या पाठीमागे तुम्हाला दिसत असेल भरपूर मुलं आहेत, मुली आहेत की ज्यांना मी आज विचारणारे प्रश्न आणि घेणारे उत्तर आणि या प्रश्नांची अचूक उत्तर देणाऱ्यांना मिळणार आहे हॉटेल महिंद्रा एक्झिक्युटिव्ह तर्फे आकर्षक जेवणाचं कूपन। सुरू करूयात या कार्यक्रमाला सुरुवात आणि जाणून घेऊयात मुलांकडून साताराविषयी काय वाटतं आणि या कार्यक्रमात सहभागी होऊन काय वाटतं। मित्रा, तुझं नाव? चेतन चंद्रकांत घडगे। चेतन, तू काय करतोस? मी थर्ड इयर इंजिनिअरिंगला आहे, कम्प्युटर सायन्स। आणखी काय करायला आवडतं तुला? मला व्यंगचित्र वगैरे काढायला आवडतं। आणि म्हणजे हॉबीज आहेत बाकीच्या, म्हणजे स्विमिंग वगैरे, रनिंग। व्यंगचित्र काढतोस तू असं सांगितलं, हे कधीपासून तू काढायला तुला आवडतं? म्हणजे मी 12वीपासून ट्राय करत होतो, पण आज सेकंड इयरला मला थोडे जास्त वेळ मिळायला लागला, त्यातून मी व्यंगचित्र वगैरे काढायला लागलो। मग कोणते कोणते चित्र काढले तू? मी आत्तापर्यंत हिटलरचं काढलं व्यंगचित्र, त्यानंतर मग बाळासाहेब ठाकरेंचं काढले, त्यानंतर मग राजसाहेब ठाकरेंचं काढले, बस अजून थोडे छोटे मोठे काढले। तर असे चित्र तू काढतोस आणि आज आमच्या कार्यक्रमात तू सहभागी होतोय। साताऱ्याविषयी तुला काय वाटतं? सर, मी ॲक्च्युली रायगडमधला आहे, पण जेव्हा साताऱ्यामध्ये आलो तेव्हा मला इकडचे लोक आणि इकडची संस्कृती वगैरे आणि भाषा वगैरे खूप आवडली आणि मित्र म्हणजे क्लासमेट वगैरे खूप आवडले, म्हणजे त्यांच्याबद्दलची आपलीपणाची भावना खूप आवडली। शूरवीरांचा म्हणून ओळखला जाणारा हा सातारा जिल्हा, की ज्या सातारा जिल्ह्यात अनेक पर्यटन ठिकाणं सुद्धा आहेत, तू फिरला असेल? नाही, आजपर्यंत कधी गेलो नाही बाहेर, कारण त्या साईडला राहिल्यामध्ये काय सुट्टी असल्यावर घरी जावं लागतं, त्यामुळे कुठे बाहेर जाण्याचं काय हेच नाही आलं। बरोबर प्रश्न या कार्यक्रमात आपण विचारतो 3 प्रश्न। 3 प्रश्नांचे अचूक उत्तर देणाऱ्यांना मिळतं हॉटेल महिंद्रा एक्झिक्युटिव्ह तर्फे आकर्षक जेवणाचं कूपन। या कार्यक्रमात माझा तुझ्यासाठी पहिला प्रश्न आहे, सातारा जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? तालुके काय हरकत नाही। तुझ्यासाठी पहिला प्रश्न पुन्हा एकदा विचारतो मी की माथेरान हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात येतं? काय हरकत नाही, पुढे जाऊयात। आणखी काही प्रश्न आहेत, काही लोक आहेत, त्यांना विचारूयात। तुमचं नाव? माझं नाव धनश्री नाईक। आपण काय करता? मी आता लास्ट इयर इंजिनिअरिंगला IT ट्रेड आहे माझं। आणखी काय करायला आवडतं तुम्हाला? मला फिरायला आवडतं, शॉपिंग करायला आवडते, रीडिंग आवडतं। बरं, साताऱ्यातील कोणतं ठिकाण तुम्हाला आवडतं? फिरायला आवडतं तुम्ही म्हटलं, साताऱ्यातलं कोणतं ठिकाण तुम्हाला जास्त फिरावंसं वाटतं? मला कास, महाबळेश्वर, चार भिंती, योतेश्वर, सगळेच अजिंक्यतारा सगळेच फेवरेट आहेत सातारा। अगदी, सातारा हा मुळातच एवढा चांगला आहे की ज्या जिल्ह्यामध्ये अनेक पर्यटन ठिकाणं आहेत की जे पाहायला भरपूर लोकांना आवडतं। आम्ही या कार्यक्रमात विचारतो 3 प्रश्न। 3 प्रश्नांची अचूक उत्तरं देणाऱ्यांना मिळतं हॉटेल महिंद्रा एक्झिक्युटिव्ह तर्फे आकर्षक जेवणाचं कूपन। तुम्ही कम्प्युटर संदर्भातले स्टुडंट आहात, आत्ता कितवीत आहात तुम्ही बोलला? आता लास्ट इयर BE। लास्ट इयर BE मध्ये आहात। कम्प्युटर संदर्भात तुमचं पूर्ण आत्ता नॉलेज असेल, भरपूर अभ्यास केलेला असेल, तर मी तुम्हाला पहिला प्रश्न याच्यावरतीच विचारतो की CPUचं वर्किंग काय असतं हे पहिल्यांदा मला सांग। CPU मी सेंट्रल प्रोसेसिंग युनिट आहे, त्याच्यामध्ये छोटे छोटे ब्लॉक्स असतात, जे आपण जे काही ऑपरेशन्स कॉम्प्युटरमध्ये परफॉर्म करतो ते ॲक्च्युली CPUमध्ये होतात। CPUमध्ये बस असतात, केबल्स असतात जॉईन केलेले हार्ड डिस्कला, आणि ॲरिथमॅटिक लॉगॅरिथमिक युनिट असतात, म्हणजे असं जे आपण हार्ड डिस्कमध्ये आपण डेटा सेव्ह करतो, जे आपण कॉम्प्युटर करतो ते मेन सगळं CPUमध्येच होतं। तर असं हे CPU की ज्या CPUचा यूज कम्प्युटरमध्ये सगळ्यात महत्त्वाचा असतो असं तुम्ही सांगताय, आणि ते खरं आहे। माझा तुमच्यासाठी दुसरा प्रश्न कम्प्युटर संदर्भातलाच आहे। www हे आपण इंटरनेटवरती टाकतो, याचा लॉंग फॉर्म काय? वर्ल्ड वाईड वेब। वर्ल्ड वाईड वेब या दुसऱ्याही प्रश्नाचं अचूक उत्तर दिलेलं जोरदार टाळ्या होत्या। दोन प्रश्नांचे अचूक उत्तर दिलं। आता तिसरा प्रश्न
तिसऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर देत आहे तर तुम्हाला मिळणार आहे हॉटेल महिंद्रा एक्झिक्युटिव्ह तर्फे आकर्षक जेवणाचं कूपन. 2 प्रश्न कम्प्युटर संदर्भात होते. आता तिसरा महत्त्वाचा प्रश्न, भारतातील सर्वात पहिला कम्प्युटर कोणता? प्रश्न माझा पुन्हा एकदा, भारतातील सर्वात पहिला कम्प्युटर कोणता? सुपर कम्प्युटर असं म्हणतात त्याला. येतं या प्रश्नाचं उत्तर? काही हरकत नाही. असेच अनेक प्रश्न आहेत, अनेक उत्तर आहेत, हे जाणून घेणार आहोत. याबरोबर या ठिकाणी आपल्याबरोबर आणखी काही लोक आहेत, त्यांना प्रश्न विचारूयात. तुमचं नाव? माझं नाव सुप्रिया. आपण काय करता? पुन्हा सांगा. सेकंड इयर कम्प्युटरला आहेत. माझा तुमच्यासाठी पहिला प्रश्न, आपण 11वी 12वी करतो बरोबर? तुम्ही केलं? 11वी करतो. तर 11वीमध्ये एक शब्द आहे, जो शब्द, त्या शब्दाचा लॉंग फॉर्म तुम्हाला सांगायचा आहे. एक 11वीत असताना एक शब्द असतो, प्रॉस्पेक्टवरती एक शब्द असतो, FYJC. याचा लॉंग फॉर्म काय असेल? माझा प्रश्न पुन्हा एकदा, 11वीच्या प्रॉस्पेक्टवरती एक शब्द असतो FYJC. याचा लॉंग फॉर्म काय? फर्स्ट इयर ज्युनियर कॉलेज. या पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिलेलं आहे. तुमचं नाव आमच्या श्रोत्यांना एकदा कळवतो. यांनी पहिल्या प्रश्नाचं अचूक उत्तर दिलेलं आहे. मला सांगा, आपण सातारा जिल्ह्यात राहतो, तुम्हाला सातारा जिल्ह्याविषयी काय वाटतं? ॲक्च्युली मी साताऱ्याची नाही आहे. बरं, कुठून आहात तुम्ही? सांगलीतले आहात. सांगलीबद्दल काय सांगा? सांगली खूप छान सिटी आहे. तिथे प्रेक्षणीय स्थळ पण आहेत बरीचशी, आणि फूड्स वगैरे तिथे चांगली भेटतात. सांगली आमची चांगली. सांगली आमची चांगली असं म्हटलं जातं. सांगलीबद्दल सांगितलं यांनी. मला तुम्हाला विचारायला आवडेल की खाशाबा जाधव नाव ऐकलं आहे? खाशाबा जाधव यांनी कोणत्या खेळ प्रकारात पहिलं ऑलिम्पिक पदक मिळवलं? कुस्ती. या दुसऱ्याही प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिलेलं आहे. 2 प्रश्नांचे उत्तर दिलेलं आहे. आणि तिसऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर देत आहे तर तुम्हाला मिळणार आहे हॉटेल महिंद्रा एक्झिक्युटिव्ह तर्फे आकर्षक जेवणाचं कूपन. तिसरा प्रश्न विचारण्या अगोदर, तुम्ही ज्या फॅकल्टीमध्ये, ज्या डिपार्टमेंटमध्ये शिकता त्याच्याविषयी काय सांगा? मी कम्प्युटर या फॅक्टरीमध्ये ट्रेडमध्ये आहे, आणि ती खूप चांगलं ट्रेड आहे असं माझं म्हणणं आहे. सगळे जे आपले रेग्युलर असतात व्यवसाय, त्यामध्ये कम्प्युटरचा खूप फायदा होतो. आणि कम्प्युटरशिवाय आजकाल काही चालत नाही. तर हे असं कम्प्युटर क्षेत्र की ज्या कम्प्युटरविषयी जास्तीत जास्त माहिती जाणून घेणं हे आत्ता खूप गरजेचं आहे. माझा तुमच्यासाठी तिसरा आणि शेवटचा प्रश्न, ईमेल माहीत आहे काय आहे? ईमेल म्हणजे काय असतं? इलेक्ट्रॉनिक मेल. ह्या ईमेलचा उपयोग आपण करतो कशासाठी करतो? फॉर मेसेजेस, इन्फॉर्मेशन, डॉक्युमेंट्स, याच्यासाठी करतो. माझा प्रश्न यांना असाच होता की ईमेलचा फुल फॉर्म काय, पण यांनी अगोदरच त्याचा फुल फॉर्म सांगितलं आहे. काय आहे ईमेलचा फुल फॉर्म? इलेक्ट्रॉनिक मीडिया. अशा 3 प्रश्नांचं अचूक उत्तर दिलेलं आहे. या ठिकाणी 3 प्रश्नांचे अचूक उत्तर दिलेलं पहिलं बक्षीस आपल्याला जात आहे. या ठिकाणी तुमचं नाव सांगा मला. सुप्रिया धर्माधिकारी. यांना पहिलं बक्षीस जात आहे. 3 प्रश्नांचे अचूक उत्तर दिल्याबद्दल मिळतंय हॉटेल महिंद्रा एक्झिक्युटिव्ह तर्फे आकर्षक जेवणाचं कूपन. जोरदार टाळ्या. प्रश्नांची अचूक उत्तर दिल्याबद्दल हॉटेल महिंद्रा एक्झिक्युटिव्ह तर्फे आकर्षक जेवणाचं कूपन. जोरदार टाळ्या वाजत राहू द्या. असेच अनेक प्रश्न आहेत, अनेक उत्तरे घेणार आहोत, पण या ठिकाणी एक छोटासा ब्रेक. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम सलाम सातारा. अजिंक्यतारा साखर पेरा कंदी पेढे दुग्धाच्या धारा विजयी तोरण महाराष्ट्र
विश्वासाचे या नगरीला प्रणाम. बोला सलाम सातारा. अशा सर्व घटकांची माहिती देणारं एकमेव पुस्तक सलाम सातारा आपल्या जवळच्या बुक स्टॉलमध्ये उपलब्ध. आजच खरेदी करा. अधिक माहितीसाठी संपर्क 9623 680 799. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. मी स्वप्नील आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या आवडत्या कार्यक्रमात सलाम सातारामध्ये. आज मी उभा आहे सातारा ते गौरीशंकर या ठिकाणी आणि या ठिकाणी कम्प्युटर संदर्भात मी प्रश्न विचारतोय, जाणून घेतोय उत्तर आणि देतोय हॉटेल महिंद्र एक्झिक्युटिव्हतर्फे आकर्षक जेवणाचे कुपन्स. या ठिकाणी आजचा विषय आहे कम्प्युटर लिटरसी आणि याच्यावरती आपण प्रश्न विचारतोय. आपलं नाव? प्रशांत इंगळे. प्रशांत, तू काय करतोस? थर्ड इयर इंजिनिअरिंगला IT मध्ये. IT मध्ये आहेस का रे? IT मध्येच काय यावंसं वाटलं तुला? मला आवड होती त्यामुळे मी घेतलं ॲडमिशन. आणि पुढे काय करणार आहेस? चांगला IT इंजिनियर बनण्याचा प्रयत्न करणार आहे. बरं, ह्या ITच्या संदर्भात तू अभ्यास करतो, याच्याबरोबर आणखी काही तुला आवड किंवा काही छंद? मला क्रिकेट खेळण्याचा छंद आहे आणि कबड्डी पण आवडते खूप आणि मूवीज बघण्याचा. बरं बरं. ह्या खेळांमध्ये कधी तू कोणत्या कॉम्पिटिशनमध्ये सहभाग घेतलायस? तसं संधी मिळाली नाही, पण संधी मिळाली तर मी ती सोडणार नाही संधी. अगदी अगदी. आणि तुझ्या ह्या सर्व गोष्टींना आमच्या खूप साऱ्या शुभेच्छा. माझा तुझ्यासाठी पहिला प्रश्न असा आहे, संगणक साक्षरता दिन कधी असतो? माझा पहिला प्रश्न आहे, संगणक साक्षरता दिन कधी असतो? काय हरकत नाही, पुढे जाऊया. तुझं नाव? मित्र प्रतीक जगताप. प्रतीक, तू काय करतो? मी कम्प्युटर इंजिनिअरिंग आहे. बरं. 3ऱ्या वर्षात. बरं. आणि या 3ऱ्या वर्षाला बरोबर आणखी काय तुला करायला आवडतं? मी क्रिकेट खेळतो आणि खेळायला आवडतं आणि पेंटिंग पण आवडतं. पेंटिंग सुद्धा करतोय? कुठल्या कुठल्या प्रकारचं पेंटिंग करतोय? पेंटिंग कलरचं पेंटिंग करलं, जस्ट पेन्सिलनं स्केच करतो. बरं बरं बरं. कुठले कुठले चित्र काढलेस? काय काय केलेस? आतापर्यंत मी काढलेले आहे. जनरली माणसांचे चित्र काढले, चेहऱ्याचे. चीजस त्यांचं काढले, अजून भरपूर लोकांचे काढले. बरं बरं. तुझ्या ह्या प्रयत्नाला आमच्या खूप साऱ्या शुभेच्छा. या कार्यक्रमात आम्ही विचारतो 3 प्रश्न. 3 प्रश्नांची अचूक उत्तरं देणाऱ्यांना मिळतं हॉटेल महिंद्र एक्झिक्युटिव्हतर्फे आकर्षक जेवणाचं कुपन. तर माझा तुझ्यासाठी पहिला प्रश्न आहे, भारतामध्ये खाजगी इंटरनेट सर्व्हिस देणारी सर्वात पहिली संस्था कोणती? माझा प्रश्न पुन्हा एकदा, भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा खाजगी इंटरनेट सेवा देणारी सर्वात पहिली संस्था कोणती? काय हरकत नाही, पुढे जाऊयात. आपलं नाव? साफिया. तुम्हाला माहीत आहे की भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हाइड करणारी खाजगी संस्था कोणती? IBM असं सांगण्यात आलेलं आहे. मात्र हे प्रश्नाचं उत्तर चुकीचं आहे. पुढे जाऊयात. तुमचं नाव? काय करता? आणि आणखी काय करायला आवडतं? सॉरी? बरं. फिरायला म्हणजे कुठे? साताऱ्यात का साताऱ्याच्या बाहेर का कुठे आणखी? मी कोल्हापूरचे. सातारा पण छान आहे. कोल्हापूरचा तांबडा रस्सा, पांढरा रस्सा खूप फेमस आहे, काय सांगा? हो, कोल्हापूरचं तसं खूप गोष्टी फेमस आहेत. त्यामध्ये तांबडा पांढरा रस्सा जास्त फेमस आहे. आणि देन चपला, गूळ, महालक्ष्मी. आणखी काय फिरायला ठिकाण काय तुमच्याकडे? कोल्हापूरमध्ये न्यू पॅलेस आहे, शांती पॅलेस. देन भवानी मंडप शाहू महाराजांचं आहे, ते सुद्धा बघण्यासारखं आहे. कसबा बोर्डाचं झू आहे, ते सुद्धा बघण्यासारखं आहे. पन्हाळा ऐतिहासिक ठिकाण आहे, ते सुद्धा बघण्यासारखं आहे. तुम्ही पन्हाळ्यावर गेलाय? मी नाही बघितला अजून, पण बघणार आहे. बघणार. पन्हाळा हा खूप चांगला किल्ला आहे आणि ज्या किल्ल्याचे वेगळे अशा गोष्टी आहेत की ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांवरती आक्रमण झालं त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळा ते विशाळगड हे अंतर एका दिवसात आणि एका रात्रीत त्यांनी पार केलं होतं. आणि माझ्या मते हे साधारणतः 120 किलोमीटरचं अंतर आहे की जे अंतर त्यांनी एका दिवसात आणि एका रात्रीत ते सर केलं होतं किंवा पार केलं होतं. या कार्यक्रमात आम्ही विचारतो 3 प्रश्न. 3 प्रश्नांची अचूक उत्तर देणाऱ्यांना मिळतं हॉटेल महिंद्र एक्झिक्युटिव्हतर्फे जेवणाचं कुपन. माझा तुमच्यासाठी पहिला प्रश्न आहे की लॅन माहीत आहे? लोकल एरिया. प्रश्नाचं उत्तर अगोदरच देऊन टाकलं. लॅन म्हणजे काय हा माझा प्रश्न होता आणि याचं अचूक उत्तर आहे लोकल एरिया.
लोकर एरिया नेटवर्क या पहिल्या प्रश्नाचं उत्तर अचूक दिलेलं आहे. जोरदार टाळ्या वाजवून लावलं. पहिला प्रश्न अचूक उत्तर. माझा दुसरा प्रश्न विचारण्या अगोदर मला सांगा, साताऱ्यामध्ये तुम्ही आहात, आता थर्ड इयरला आहात, 2 वर्ष इथे काढलेले आहेत. साताऱ्यात कोणतं कोणतं ठिकाण तुम्ही पाहिलं? सज्जनगड, ठोसेघर, नटराज मंदिर एक खूप छान आहे, एवढी पाहिजे. बरं. साताऱ्यात अशा पाहायला खूप साऱ्या गोष्टी आहेत. महाबळेश्वर आहे, पाचगणी आहे, तुमचं कासव आहे, भरपूर गोष्टी आहेत हे तुम्ही पाहू शकता. आता तुमच्यासाठी दुसरा प्रश्न, सर्वात पहिला ब्राउझरचा शोध किंवा सुरुवात कधी झाली? माझा प्रश्न पुन्हा एकदा, सर्वात पहिला ब्राउझरचा शोध किंवा सुरुवात कधी झाली? काहीच कल्पना नाही. काही हरकत नाही. या कार्यक्रम प्रश्न आहेत, विचारूयात प्रश्न, घेऊयात उत्तर. आपलं नाव? माझा शीतलानंदा वाघमारे. आपण काय करता? मी कम्प्युटरला. बरं. आणि कुठून आहात तुम्ही? मी कुठल्या? शेंद्रे इथंच राहते, सातारा जिल्ह्यात शेंद्रेमध्ये. शेंद्र्यातल्या आहात, साताऱ्यातल्या आहात. शेंद्र्याविषयी काय सांगा? शेंद्र्यामध्ये आता इंजिनिअरिंगचे कॉलेज सुरू झाले, अभयसिंहराजे भोसले, आणि माध्यमिक शाळा आहे, सुमित्राराजे भोसलेंची एक आहे, आणि अभयसिंहराजे भोसलेंची एक शाळा आहे. साखर कारखाना आहे मोठा खूप, आमच्या इथे खूप बघण्यासारखं आहे. आणि साखर कारखान्याचा एरिया इतका छान आहे की खूप. तुमच्या शेंद्र्यामध्ये कोल्हापुरी चप्पलीचं खूप मोठं म्हणजे बनवल्या जातं असं आम्ही ऐकलं. हो, मोठं शुमार्ट आहे, प्रियांका शुमार्ट. तर सगळ्या कोल्हापुरी चप्पल्स वेगळी, बाकी सगळं बॅग्स वगैरे सगळं भेटतं. बरं बरं. NH4वर असलेलं हे शेंद्रे गाव, की ज्या शेंद्रे गावात अभयसिंह महाराज यांनी सहकारी तत्वावरती सुरू केलेला कारखाना आहे. आणि त्या कारखान्याच्या अगदी समोरच छत्रपती अभयसिंह राजे भोसले यांचा पूर्णाकृती पुतळासुद्धा आहे. सलाम सातारा या कार्यक्रमात आम्ही विचारतो 3 प्रश्न. 3 प्रश्नांची अजून उत्तर देता येतं. तुम्हाला मिळणारे हॉटेल महिंद्रा एक्झिक्युटिव्हतर्फे आकर्षक जेवणाचं कूपन. माझा तुमच्यासाठी पहिला प्रश्न आहे, IBM माहिती आहे? IBM म्हणजे काय, किंवा IBMचा लॉंग फॉर्म काय? नाही येत? बघा, प्रयत्न करा. पहिला प्रश्न. काही हरकत नाही, पुढे जाऊयात. आपलं नाव? फडतरे विद्या. तुम्ही काय करता? 3rd इयर कॉम्प्युटर. आणि काय करायला आवडतं आणखी? रीडिंग. पुस्तक वाचायला आवडतं. कोणत्या कोणत्या प्रकारचे पुस्तक वाचलेले? गोष्टीची पुस्तकं. गोष्टी पुस्तक. श्यामची आई फेवरेट आहे. बरं बरं. माझा पहिला प्रश्न असा आहे की IBM याला कोणत्या दुसऱ्या नावानं ओळखलं जातं? प्रश्न माझा, IBM याला IBM याला दुसऱ्या कोणत्या नावानं ओळखलं जातं? इंटरनेट. IBMचा लॉंग फॉर्म सांगताय तुम्ही? सांगा. येत आहे तुम्हाला? काय हरकत नाही, पुढे जाऊयात. आपलं नाव? काय करता तुम्ही? BII. तुम्हाला साताऱ्यामध्ये राहत असताना काय वाटतं आणि कोणत्या गोष्टी तुम्हाला आवडतात? मला ड्रॉइंग करायला आवडतं, पेन्सिल ड्रॉइंग. बरं. आणि साताऱ्यामध्ये मी आता फर्स्ट इयरपासूनच राहते, पण एवढी साताऱ्यात फिरलेली नाही. आत्तापर्यंत अजिंक्य तारा, 4 भिंती एवढंच बघितलं. बरं बरं. 4 भिंती, अजिंक्य तारा पाहिलेला आहे. तुम्हाला काय माहिती आहे अजिंक्य तारा किंवा 4 भिंतीबद्दल? अजिंक्य तारावर रेडिओ स्टेशन आहे एवढंच. अजिंक्य ताऱ्याबद्दल आणखी माहिती आम्ही तुम्हाला देऊया. अजिंक्य तारा हा साताऱ्यातील असा किल्ला आहे की ज्या किल्ल्याच्या नावावरून किंवा त्या किल्ल्याला पूर्वी 7 तारा म्हणून ओळखलं जायचं, आणि त्या किल्ल्याच्या नावावरून सातारा जिल्ह्याचं नाव हे सातारा पडलेलं आहे. या किल्ल्याची स्थापना किंवा या किल्ल्याची उभारणी ही 1900 या किल्ल्याची उभारणी 1120 साली किंवा 11व्या शतकामध्ये कोल्हापूरचा शिलाहार घराण्याचा राजा दुसरा भोज याने केली होती. आणि या किल्ल्याला कधीही कोणाला जिंकता आलं नाही असंही म्हटलं जातं. आणि या किल्ल्यावरती कित्येक दिवस छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांनीही वास्तव्य केले होतं. याच किल्ल्यावरती राणी चांद बीबी की ज्या राणीला अनेक वर्ष कैद करण्यात आलं होतं. तर असा हा साताऱ्यातील अजिंक्य तारा. अनेक असे किल्ले आहेत की ज्या साताऱ्यातल्या अनेक किल्ल्यांचा अनेक वेगवेगळा इतिहास आहे. जर तुम्ही पाहिला तर तुम्हाला तो आणखी अभ्यासायला चांगला वाटेल. माझा तुमच्यासाठी पहिला प्रश्न आहे, वर्ल्ड वाईड वेब याचे निर्माते कोण? वर्ल्ड वाईड वेब काय आहे हे नक्की? वर्ल्ड वाईड वेब
खूप सारे कम्प्युटर्स इंटरनेट थ्रू कनेक्ट होतात आणि इन्फॉर्मेशन ट्रान्सफर होते एका कम्प्युटरकडून दुसऱ्या कम्प्युटरकडे. त्याला WWW ऑर्गनायझेशन आहे. बरं. याचा निर्माता कोण आहेत हे तुम्हाला विचारलं येतं या प्रश्नाचं उत्तर? काय हरकत नाही, पुढे जाऊयात. आणखी काही प्रश्न आहेत, काही व्यक्ती आहेत त्यांना विचारूयात प्रश्न. मित्रा, तुझं नाव? गौरव. WWW याचा लॉंग फॉर्म? वर्ल्ड वाईड. याचा निर्माता कोण? बरं, तुला काय करायला आवडतं? मला चेस खेळायला. बरं. कुठल्या स्पर्धेत भाग घेतलाय का? डिस्ट्रिक्ट लेवलला घेतलं. बरं. आणि प्राईज पण पुन्हा मिळेल? नक्कीच मिळेल. आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा आहेत तुझ्याबरोबर. माझा तुझ्यासाठी पहिला प्रश्न आहे, वेबसाईटवरील पहिल्या पेजला, वेबसाईट उघडल्यानंतर पहिल्या पेजला आपण काय म्हणतो? होम पेज. या पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिलेलं आहे. कोणतीही वेबसाईट उघडल्यानंतर सर्वात पहिलं दिसणारं पेज की ज्याला आपण म्हणतो होम पेज. या पहिल्या प्रश्नाचं अचूक उत्तर दिले. दुसरा प्रश्न, कम्प्युटरचा मेंदू, कम्प्युटरचा मेंदू कशाला म्हणतात? CPU ला म्हणतात. तू पहिल्या प्रश्नाचं दुसऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर दिलेलं आहे. आता माझा तुला तिसरा प्रश्न, त्याच्या अगोदर तू मुळात कुठला राहणार आहेस हे आम्हाला सांग. मी तो शिवराजपेठ प्रॉपर सातारचा. सातारचाच आहे. सातारचा असल्यामुळे साताराविषयी जास्त काहीतरी वाटत असेल. काय वाटतं साताराविषयी? हो, नक्कीच. सातारा अतिशय शांत असा एरिया आहे. इथं भरपूर पर्यटन स्थळं पण आहेत. पुण्या मुंबईहून सर्व लोक इथं येतात हे करायला. आणि मुंबई पुण्यापेक्षा हा एरिया शांत असल्यामुळे एक छान वाटतं या एरियात राहायला. बरं. साताराविषयी तू एवढी सगळी माहिती सांगितली, पण तुला माहिती आहे का की साताऱ्याला एक पेन्शनरांचा जिल्हा सुद्धा म्हणतात? हो. का म्हणतात माहिती आहे? नाही, पुणे मुंबईला मुलं जॉबसाठी जातात. तिथे थोडं इंडस्ट्री त्यामुळे कदाचित म्हणत असतील, अंदाज आहे. काय हरकत नाही. 2 प्रश्नांचे अचूक उत्तर दिलेलं. तिसरा प्रश्न, तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर देण्या अगोदर मला सांग की तू या कॉलेजमध्ये शिकतोयस, गौरीशंकर कॉलेजमध्ये शिकतोस, गेली 2 वर्ष शिकतोय. आता हे तुझं तिसरं वर्ष, पहिलेच वर्ष आहे? डायरेक्ट सेकंड इयर. डायरेक्ट सेकंड इयरला ॲडमिशन घेत. आणि तुझ्या या कॉलेजला आमच्या खूप साऱ्या शुभेच्छा, तुलाही खूप साऱ्या शुभेच्छा. आता तू दिलेले 2 प्रश्नांचे अचूक उत्तर आहे. आता तिसरा प्रश्न, तिसऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर देतोयस तर तुला मिळणारे हॉटेल महिंद्रा एक्झिक्युटिव्हतर्फे आकर्षक जेवणाचं कुपन. मित्रा, कम्प्युटर लिटरसी हा विषय आजचा, आणि संगणक हा खूप महत्त्वाचा घटक आहे आपल्या जीवनात. तर संगणक साक्षरता दिन कधी असतो? 2 डिसेंबर. 2 डिसेंबर. या तिसऱ्या अगदी बरोबर दिलेलं आहे. हार्दिक हार्दिक अभिनंदन. 3 प्रश्नांची अचूक उत्तर दिलेले आहेत आणि याला मिळतंय हॉटेल महिंद्रा एक्झिक्युटिव्ह तर्फे आकर्षक जेवणाचं कूपन. जोरदार टाळ्या वाजत राहतो. हॉटेल महिंद्रा एक्झिक्युटिव्ह तर्फे मिळालेले हे कूपन हे 2 व्यक्तींसाठी जेवणाचं कूपन आहे आणि या कुपनावरती तुम्ही 2 व्यक्ती जेवण करू शकता. तुझा हार्दिक हार्दिक अभिनंदन. असेच अनेक प्रश्न विचारणार आहोत, अनेक उत्तरे घेणार आहोत, पण या ठिकाणी एक वेळ झाली एक छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम सलाम सातारा. अजिंक्य तारा साखर पेरा कंदी पेढे दुग्धाच्या घरा विजयी थोरड महाराष्ट्राचे या नगरीला प्रणाम. बोला सलाम सातारा. अशा सर्व घटकांची माहिती देणारं एकमेव पुस्तक सलाम सातारा आपल्या जवळच्या बुक स्टॉलमध्ये उपलब्ध. आजच खरेदी करा. अधिक माहितीसाठी संपर्क 9623 680 799. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. मी स्वप्नील आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या आवडत्या कार्यक्रमात सलाम सातारामध्ये. आज मी उभा आहे साताऱ्यातील गौरीशंकर या ठिकाणी कम्प्युटर लिटरसी हा आजचा विषय आहे आणि या विषयावरती आपण विचारतोय प्रश्न, जाणून घेतोय उत्तर आणि देतोय हॉटेल महिंद्रा एक्झिक्युटिव्ह तर्फे आकर्षक जेवणाचे कुपन्स. या ठिकाणी मुलं आहेत, मुली आहेत, त्यांना आपण प्रश्न विचारतोय, जाणून घेणार आहोत उत्तर. या ठिकाणी काही मित्र आहेत आपले. मित्रा, तुझं नाव? माझं नाव सलीम सय्यद. आणि तू काय करतोस? मी कम्प्युटरला. बरं. आणखी काय करायला आवडतं? मला मस्त कोडिंगचे प्रोग्राम्स, वेबसाईट डिझाईन, फोटोशॉपचा.
बरं, फोटोशॉपचा छंद आहे असं तू सांगितलं. काय काय केलं आहे, वेगळं काय केलं आहे फोटोशॉपमध्ये? आपण सिम्पल बॅनर्स थोडीफार एवढं परफेक्ट नाही, थोडंफार तरी जमतं. बरं, असं तुझा हा छंद आहे आणि प्रोफेशन तू आता हे निवडणार आहे, आणि डेव्हलपिंगमध्ये जाणार आहे. तुझ्या ह्या उपक्रमाला आणि तुझ्या पुढच्या भविष्याला आमच्या खूप साऱ्या शुभेच्छा. या कार्यक्रमात आम्ही विचारतो 3 प्रश्न. 3 प्रश्नांची अचूक उत्तरं देणाऱ्यांना मिळतं हॉटेल महिंद्रा एक्झिक्युटिव्ह तर्फे आकर्षक जेवणाचं कूपन. आपण साताऱ्यात राहतो, तू प्रॉपर कुठला आहे? प्रॉपर असतो वाईच आहे, म्हणजे सातारचाच आहे. साताऱ्याविषयी तुला काय वाटतं? म्हणजे एक हिल स्टेशन आपण म्हणतो कसं तसं फिरायसाठी खूप छान जागा आहे. म्हणजे कासे ठोसे आहे, भरपूर प्ले अजिंक्यतारा आहे, 4 भिंती, भरपूर फिरायसाठी जागा आहे. आणि जास्त करून इथले फ्रेंड्स जे मला भेटले तिथे म्हणजे खूप म्हणजे मिळून राहतात एकमेकांना. त्यामुळं फ्रेंड्सचे मला खूप चांगलं वाटतं. आणि कॉलेज पण भरपूर छान आहे, स्टाफ चांगला आहे, टीचिंग चांगलं आहे. तर असा हा सातारा जिल्हा की ज्या सातारा जिल्ह्याविषयी तू खूप सारी माहिती सांगितली. माझा तुझ्यासाठी पहिला प्रश्न आहे, सातारा जिल्ह्यात वाई हे ठिकाण आहे की ज्या ठिकाणी महागणपतीचं खूप मोठं मंदिर आहे आणि त्या मंदिराच्या काठावरती अनेक पिक्चरचे शूटिंग्स वगैरे होतात किंवा अनेक गोष्टी या ठिकाणी प्रोग्राम्स शूट केले जातात. तर हे जे वाई हे ठिकाण आहे, हे वाई हे ठिकाण कोणत्या नदीच्या काठी वसलेलं आहे? कृष्णा. या पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिलेलं आहे. वाई हे ठिकाण कृष्णा नदी या नदीच्या काठी वसलेलं आहे. माझा तुझ्यासाठी दुसरा प्रश्न, मला मित्र सांग, आपल्याकडे नॅनो कार आहे, चालवली आहे कधी? माहिती आहे, पण तुला माहिती आहे नॅनो कारचा आविष्कार कुणी लावला? कंपनी नाही, एका व्यक्तीनं लावलेला आहे की याचा सुरुवात म्हणजे एक नॅनो कार हे डिझाईन त्यांनी केलेलं आहे. त्या व्यक्तीचं नाव काय? नॅनो कारचा शोध कोणी लावला असा माझा प्रश्न आहे. काही हरकत नाही, पुढे जाऊयात. या प्रश्नाचं अचूक उत्तर आपण जाणून घेऊयात. माझा प्रश्न आहे, नॅनो कार याचा आविष्कार कोणी लावला? नाही माहीत, काय हरकत नाही, पुढे जाऊयात. हात येतो या ठिकाणी. नॅनो कारचा आविष्कार कुणी लावला असा माझा प्रश्न आहे. गिरीश वाघ या प्रश्नाचं उत्तर जोरदार टाळ्या वाजा. बरोबर आहे. नॅनो कारचा आविष्कार कोणी लावला? गिरीश वाघ यांनी नॅनो कारचा आविष्कार लावलेला आहे. या पहिल्या प्रश्नाचं अचूक उत्तर दिलेलं आहे. मित्रा, माझा तुझ्यासाठी दुसरा प्रश्न, नेपाळचं चलन कोणतं? नेपाळचं चलन कोणतं? नेपाळचं चलन कोणतं हा माझा प्रश्न. येत आहे या प्रश्नाचं उत्तर? काय हरकत. माझा प्रश्न भरपूर सारे आहेत माझ्याकडे. त्या प्रश्नांची उत्तरं घेणार आहे आणि या ठिकाणी बक्षीस ही देणार आहे. तुमचं नाव? तुम्हाला काय करायला आवडतं? रीडिंग करायला काय काय आवडतं? कोणत्या प्रकारचं रीडिंग करायला आवडतं? बरं. कोणती पुस्तकं वाचलीत काय सांगा? छावा कोणी लिहिलं? आजचा विषय आहे कम्प्युटर लिटरसी. त्याच्यावरती आम्ही प्रश्न विचारतोय. 3 प्रश्नांचे अचूक उत्तर देणाऱ्यांना मिळते हॉटेल महिंद्रा एक्झिक्युटिव्ह तर्फे जेवणाचं कूपन. माझा तुमच्यासाठी पहिला प्रश्न आहे, FTP ऐकलंय? FTPचा लॉंग फॉर्म काय? माझा प्रश्न पुन्हा एकदा, FTPचा लॉंग फॉर्म काय? या प्रश्नाचं उत्तर आहे अगदी बरोबर आहे. जोरदार टाळ्या होता. पहिल्या प्रश्नाचं अचूक उत्तर दिलेलं आहे. माझा दुसरा प्रश्न, मार्च महिना सर्वात महत्त्वाचा का? 8 मार्च महिला दिन, बरोबर. त्याचबरोबर या मार्च महिन्यात 22 तारखेला एक विशेष दिवस साजरा केला जातो. 22 मार्च हा दिवस काय म्हणून साजरा केला जातो? तो वर्षातला सगळ्यात मोठा दिवस असतो, म्हणजे सूर्य जास्त वेळ. 22 मार्च हा दिवस कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो हा माझा दुसरा प्रश्न आहे. कारण या दिवशी सूर्य जास्त वेळ पृथ्वीवर असतो आणि मोठा दिवस म्हणून साजरा केला जातो. त्याचबरोबर आणखी एक दिवसाचं महत्त्व आहे. ते दिवसाचं महत्त्व मला अपेक्षित आहे.
काय हरकत नाही. याचं अचूक उत्तर आहे 22 मार्च हा जल दिवस म्हणून आपण साजरा करतो. आणि काही व्यक्ती आहेत त्यांना विचारूयात प्रश्न. आपलं नाव? चव्हाण ऋषभ. आपण काय करतो टी कॉम. आणि काय करायला आवडतं? मला कुकिंग करायला आवडतं बरं. आणि रीडिंग, बुक्स रीडिंग, ड्रॉइंग. घरातल्यांना कोणता चांगला पदार्थ तुम्ही याच्या अगोदर खायला घातलेला चांगला सुंदर असा की घरातल्यांनी त्याची खूप सारी स्तुती केली आहे? पुरणपोळी. पुरणपोळी सुद्धा आवडते. माझा तुमच्यासाठी पहिला प्रश्न आहे, भारतात सर्वात पहिला कम्प्युटर सुरू कुठे करण्यात आला? कोलकाता. कोलकाता ज्या ठिकाणी सर्वात पहिला कम्प्युटर सुरू करण्यात आला. अगदी बरोबर आहे. पहिल्या प्रश्नाचं अचूक उत्तर दिलेलं आहे. मला सांगा, हरिश्चंद्राची फॅक्टरी हा काय आहे? फर्स्ट मूवी. फर्स्ट मूवी. या दुसऱ्याही प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिलेलं आहे. जोरदार टाळ्या वाजवत राहिला. तिसरा आणि शेवटचा प्रश्न, या प्रश्नाचं अचूक उत्तर देत आहे तर तुम्हाला मिळणारे हॉटेल महिंद्रा एक्झिक्युटिव्ह तर्फे आकर्षक जेवणाचं कुपन. त्या अगोदर तुम्ही प्रॉपर कुठल्याचे आहे सांगा मला? उमरज म्हणजे सातारामधलं. साताराविषयी तुम्हाला काय वाटतं? सातारा छान आहे फिरायला वगैरे. ते लोकही चांगले आहेत तिथे वागायला, बोलायला, आणि प्लेसेस छान आहेत, नेचर छान आहे सातारचे. बरं. माझा तिसरा आणि शेवटचा प्रश्न, या प्रश्नाचं अचूक उत्तर देत आहे तर तुम्हाला मिळणारे आकर्षक जेवणाचं कुपन. माझा तिसरा आणि शेवटचा प्रश्न आहे, ध्यानचंद्र नाव ऐकलंय? ध्यानचंद्र हे नाव कोणत्या खेळाच्या संदर्भात आहे? तिसरा आणि शेवटचा प्रश्न आहे, या प्रश्नाचं अचूक उत्तर देत आहे तर तुम्हाला मिळणारे हॉटेल महिंद्रा एक्झिक्युटिव्ह तर्फे जेवणाचं कुपन. ध्यानचंद्र हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे? हॉकी. या तिसऱ्याही प्रश्नाचं अचूक उत्तर दिलेलं आहे. तिन्ही प्रश्नांची अचूक उत्तरं दिली. तुमचं नाव आणि स्वतः बोला. यांनी तिन्ही प्रश्नांची अचूक उत्तर दिले. त्यांना मिळतंय हॉटेल महिंद्रा एक्झिक्युटिव्ह तर्फे आकर्षक जेवणाचं कुपन. जोरदार टाळ्या वाजत राहू द्या. असेच अनेक प्रश्न आहेत, अनेक उत्तर आहेत, अनेक बक्षीस आहेत की जे बक्षीस आपण या कार्यक्रमात लोकांना प्रश्न विचारून, विद्यार्थ्यांना प्रश्न विचारून देणार आहोत. पण या ठिकाणी वेळ झाली एक छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम सलाम सातारा. अजिंक्यतारा साखर पेरा कंदी पेढे दुग्धाच्या धारा विजयी तोरण महाराष्ट्राचे या नगरीला प्रणाम. बोला सलाम सातारा. अशा सर्व घटकांची माहिती देणारं एकमेव पुस्तक सलाम सातारा आपल्या जवळच्या बुक स्टॉलमध्ये उपलब्ध. आजच खरेदी करा. अधिक माहितीसाठी संपर्क 9623 680 799. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या आवडत्या कार्यक्रमात सलाम सातारामध्ये. मित्रांनो, या आठवड्याचा विषय आहे कम्प्युटर लिटरसी. आणि या कम्प्युटर लिटरसीसाठी आज आपण आहोत साताऱ्यातील गौरीशंकर या कॉलेजमध्ये मुलांना मुलींना या ठिकाणी प्रश्न विचारतोय, जाणून घेतोय उत्तर आणि देतोय हॉटेल महिंद्रा एक्झिक्युटिव्ह तर्फे आकर्षक जेवणाचे कुपन. या कॉलेजमध्ये आल्यानंतर कॉलेजबद्दल भरपूर सारी माहिती जाणून घ्यावीशी वाटली तर विचारूयात या कॉलेजबद्दल काय आहे आणि आजचा विषय कम्प्युटर लिटरसी आहे याच्याबद्दलही जाणून घेऊयात. वर्षा भोसले, मी इथे चीफ ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर म्हणून काम करते. कम्प्युटर लिटरसी हा जो विषय आज निवडलेला आहे सलाम साताराने, तो खरोखरच ही एक स्तुत्य बाब आहे. कारण कम्प्युटर लिटरेट असणं ही काळाची गरज आहे. तसंच आपण 21व्या शतकामध्ये असताना कम्प्युटर लिटरेट असणं ही एक कम्प्युटर साक्षर होणं गरजेचं आहे. आज प्रत्येकाच्या घरामध्ये मोबाईलबरोबरच कम्प्युटर असणं ही अत्यंत गरजेची गोष्ट बनलेलं आहे. कारण छोट्या छोट्या मुलांपासून आपण KG पासून PG पर्यंत पाहतो, सगळे मुलं आज कम्प्युटर हँडल करतात. आणि त्या कम्प्युटरने आपल्या पुढे एक ज्ञानाचे मोठे दालन खुले केले आहे. इंटरनेटमुळे आपल्याला विविध गोष्टी कम्प्युटरमधून दैनंदिन कामामध्ये आपण हँडल करू शकतो. तसेच 100 लोकांचे काम एक संगणक पार पाडतो. म्हणूनच मी शेवटी एवढंच म्हणू इच्छिते की संगणक ज्याच्या घरी ज्ञानगंगा त्याची दारे. मग आपण विचारतो प्रश्नांची उत्तरं देणाऱ्यांना मिळतं हॉटेल महिंद्रा एक्झिक्युटिव्ह तर्फे आकर्षक जेवणाचे कुपन. या ठिकाणी आणखी काही मुलं आहेत, त्यांना विचारत प्रश्न. मित्रा, तुझं नाव? माझं नाव रंजन बोरा.
तू काय करतोस? मी आत्ताचा थर्ड इयर आय टी आणि कुठला आहेस प्रॉपर? सातारा. सातारचाच आहेस. या कार्यक्रमात आम्ही विचारतो 3 प्रश्न. 3 प्रश्नांची अचूक उत्तरं देणाऱ्यांना मिळतं हॉटेल महेंद्र एक्झिक्युटिव्ह तर्फे आकर्षक जेवणाचं कूपन. माझा तुझ्यासाठी पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्रामध्ये पुणे विभाग आहे, पुणे महसूल विभाग आहे. या पुणे महसूल विभागामध्ये किती जिल्हे येतात? माझा प्रश्न पुन्हा एकदा, महाराष्ट्रातील पुणे महसूल विभागामध्ये किती जिल्हे येतात? काही हरकत नाही, पुढे जाऊयात. आणखी काही प्रश्न आहेत, आणखी काही लोक आहेत, यांना विचारूयात प्रश्न. आपलं नाव? महाराष्ट्रामध्ये पुणे विभागामध्ये, पुणे महसूल विभागामध्ये किती जिल्हे येतात? तुम्हाला माहिती आहे पुणे विभागामध्ये किती जिल्हे येतील? काही हरकत नाही, पुढे जाऊयात. आपलं नाव? तुम्हाला माहिती आहे साताऱ्यात किती पर्यटन स्थळे आहेत किंवा साताऱ्यामध्ये किती गड आहेत? एकच माहिती आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, सातारा जिल्ह्यामध्ये जवळपास 27 किल्ले किंवा 27 गड आपल्याला पाहायला मिळतात. तुम्ही कोणकोणत्या किल्ल्यावरती फिरायला गेला? एकच किल्ला. काय सांगाल किल्ल्याविषयी? छान आहे. रामदास स्वामींची समाधी आहे आणि ज्या रामदास स्वामींनी दासबोध हा ग्रंथ लिहिला होता आणि खूप सारं त्या ग्रंथामध्ये किंवा आपण गणपतीच्या काळामध्ये सुखकर्ता दुःखहर्ता ही आरतीसुद्धा म्हणतो, ती आरतीसुद्धा रामदास स्वामी यांनीच लिहिलेली होती. तर असे हे रामदास स्वामी मूळचे औरंगाबाद जिल्ह्यातील जाम या गावचे, पण त्यांचा पूर्ण कार्यभूमी ही साताऱ्यातील ह्या सज्जनगडावरती किंवा परळीच्या खोऱ्यामध्ये असलेले आपल्याला दिसते. या कार्यक्रमात आम्ही विचारतो 3 प्रश्न. 3 प्रश्नांची अचूक उत्तरं देणाऱ्यांना मिळतं हॉटेल महेंद्र एक्झिक्युटिव्ह तर्फे जेवणाचं कूपन. माझा तुमच्यासाठी पहिला प्रश्न आहे, तंबाखू हा पदार्थ आहे, तंबाखूचं हे व्यसन आहे, माहीत आहे? काय काय वाटतं तुम्हाला याच्यावर? तंबाखू सेवन खरं कोणी करू नये, कारण कर्करोग होतो. कर्करोग होतो असं तुम्ही म्हणता. तंबाखूमध्ये कोणता विषारी पदार्थ आहे? कोणता? निकोटीन. या पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिलेलं आहे. तंबाखूमध्ये निकोटीन हा विषारी पदार्थ असतो, अगदी बरोबर. पण तुम्हाला माहिती आहे का, महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त तंबाखूचं उत्पादन करणारा जिल्हा कोणता? महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त तंबाखू उत्पादन करणारा जिल्हा कोणता? काय अंदाजे काय सांगा? नाही, तुमच्या माहितीसाठी सांगतो, महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त तंबाखूचं उत्पादन करणारा जिल्हा सातारा. आणि सातारा बरोबर सांगली, कोल्हापूर या ठिकाणी तंबाखूचं सर्वात जास्त उत्पादन काढलं जातं. तुम्ही अनेक काही प्रश्न आहेत, जाणून घेऊयात उत्तर आणि देऊयात हॉटेल महेंद्र एक्झिक्युटिव्ह तर्फे आकर्षक जेवणाचे कूपन. या ठिकाणी भरपूर लोक आहेत, त्यांना विचारूयात. मुलं आहेत काही. मित्रा, तुझं नाव? प्रथमेश निकम. प्रथमेश, काय करतो? थर्ड इयर कम्प्युटर. काय करायला आवडतं? चेस खेळायला आवडतं, एक्सरसाइज, जिम. साताऱ्याविषयी तुला काय वाटतं? सातारा चांगली सिटी आहे, फिरायला खूप ठिकाणी घोषेकर, तास, बामणी, महाबळेश्वर, भरपूर चांगली ठिकाणं आहेत. शांत एरिया, स्वच्छ आहे, चांगली सिटी आहे. अजिंक्यतारा कुठले कुठले ठिकाणं सांगितले तू? कास, बांबोली, महाबळेश्वर, ठोसेघर. तुला माहीत आहे का, सातारा जिल्ह्यातील असं एक ठिकाण आहे की ज्या ठिकाणाला नुकतंच वर्ल्ड हेरिटेजमध्ये स्थान मिळालेलं आहे? कास. कास. या पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलेलं आहे. कास या ठिकाणाला वर्ल्ड हेरिटेजमध्ये स्थान मिळालेलं आहे. माझा दुसरा प्रश्न, 2005 साली, जानेवारी 2005 साली साताऱ्यातील एका ठिकाणी खूप मोठी दुर्घटना घडली होती. ती ठिकाण कोणतं? मांढरदेवी दुर्घटना. या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर येईल आहे. 2 प्रश्नाचं उत्तर. आता तिसरा शेवटचा प्रश्न. या प्रश्नाचं अचूक उत्तर देत आहेस तर तुला मिळणार आहे हॉटेल महेंद्र एक्झिक्युटिव्ह तर्फे आकर्षक जेवणाचं कूपन. माझा तिसरा आणि शेवटचा प्रश्न, महाराष्ट्राला ऊर्जा देणारा जिल्हा म्हणून साताऱ्याला ओळखलं जातं. आणि साताऱ्यातील कोयना धरण या ठिकाणी वीज निर्मिती केली जाते, बरोबर? माझा तुझ्यासाठी तिसरा आणि शेवटचा प्रश्न आहे, साताऱ्यातील कोयना धरण या ठिकाणी किती TMC पाणी जमा केलं जाऊ शकतं?
113 चुकीचं उत्तर आहे, काही हरकत नाही, पुढे जाऊयात. या ठिकाणी आज आपण होतो साताऱ्यातील गौरीशंकर या ठिकाणी. गौरीशंकर या ठिकाणी आपण विचारले प्रश्न, जाणून घेतली उत्तर आणि दिलं हॉटेल महेंद्र एक्झिक्युटिव्ह तर्फे आकर्षक जेवणाचे कूपन. जिल्ह्याची संपूर्ण माहिती देणारा सलाम सातारा हा कार्यक्रम दिवसेंदिवस लोकप्रिय होत चाललेला आहे. या कार्यक्रमाबाबत मिळणाऱ्या अनेक प्रतिक्रिया आम्हाला या ठिकाणी प्रेरणा देणारं ठरत आहेत. आता सातारा जिल्ह्याची संपूर्ण माहिती देणारं एकमेव पुस्तक सलाम सातारा आपल्या जवळच्या पुस्तकगृहामध्ये उपलब्ध आहे. या पुस्तकामध्ये सातारा जिल्ह्याची संपूर्ण माहिती आपल्याला वाचायला मिळणार आहे. सातारा जिल्ह्याची संपूर्ण माहिती देणारं एकमेव पुस्तक सलाम सातारा, की ज्याच्यामध्ये सातारा जिल्ह्याचा ऐतिहासिक सातारा, भौगोलिक सातारा, क्रीडाविषयक सातारा, भक्तिमय सातारा अशा सर्व घटकांची माहिती या पुस्तकात मिळणार आहे. तसंच सलाम सातारा या कार्यक्रमात आम्ही विचारतो जे प्रश्न, त्या प्रश्नांचा 1000 प्रश्नांचा महासंच तुम्हाला या पुस्तकामध्ये मिळणार आहे. तर आजच खरेदी करा आपल्या जवळच्या बुक स्टॉलमधून सलाम सातारा हे पुस्तक. अजिंक्यतारा साखर पेरा कंदी पेढे दुग्धाच्या गाया विजयी तोरण महाराष्ट्राचे या नगरीला प्रणाम. बोला. आज याच ठिकाणी निरोप घेऊयात. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम सलाम सातारा. व्हिडिओ जर्नलिस्ट आशुतोष ताटेसह मी स्वप्नील घोरपडे, सातारा. साताऱ्याला चला.